नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज आयुषचा बड्डे होता आणि गावाकडून ताई, आस्था आणि वैभव भैया येणार होते. त्यामुळे माझी इथं स्वयंपाकाची गडबड चालू होती. तसा हा व्हिडिओ तुम्ही उशिरा बघताय, म्हणजे गणपती विसर्जन अजून झालेलं नव्हतं. त्यामुळे मी काही नॉनव्हेजचा बेत केला नव्हता. सिम्पल व्हेजमध्येच बनवलं होतं. पनीरची भाजी, चपाती, भात, वरण, जिरा राईस बनवलं होतं आणि पापड बनवलं होतं. त्याच्यासोबत श्रीखंड वगैरे होतं, गुसवीट. आणि आई जास्त एक्सायटेड होता कारण आस्था दिदी येणार होती. तो सगळ्यांना सांगत होता, जो भेटत त्याला सांगायचं माझ्या बड्डेला ना गावाकडून माझी दिदी येणार आहे. तर आता इथं माझा स्वयंपाक होत आला होता आणि कॉल पण आला होता. ताई पोचली होती पुण्यामध्ये, आता स्वारगेटवरून इथं येईल माझ्याकडे. आल्यानंतर लगेच फ्रेश झाले आणि आधी केक कट करून घेतला कारण ऑलरेडी उशीर झाला होता खूप. आणि त्यांना पण भूक लागली असेल, म्हटलं ताईला आधी केक कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर जेवायला बसू. जास्त कोणाला सांगितलं नव्हतं, म्हटलं हे पण ताई येणार होती, म्हटलं घरातल्या घरात बड्डे करायचा होता. आणि इथं आल्यानंतर आधी आम्ही दोघींनी औक्षण करून घेतलं. आस्थानी पण औक्षण करून घेतलं होतं. त्याच्यानंतर 2-3 दिवसातच आस्थाचा पण बड्डे होता. म्हणजे तसा आयुषचा बड्डे 3 तारखेला आणि आस्थाचा 7 तारखेला असतो. 2-3 दिवसाचाच फरक आहे मध्ये. त्यामुळे आस्थाचं पण औक्षण करून घेतलं आम्ही. कारण आणि आस्थामध्ये आणि आयुषमध्ये 1 वर्षाचा फरक आहे. म्हणजे आस्था 1 वर्षानं मोठी आहे आयुषपेक्षा. तर आता इथं आयुषला जंगलचाच केक पाहिजे होता म्हणून जंगलचा केक आणला होता. आता या दोघांना केक कट करायला लावला. इकडे बघा. स्माइल. हा चला. आज फुकाई पहिले. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे आयुष. हॅपी बर्थडे टू यू. घे घे हा घे. असं केवढं बोलते. चाल घे आयुष. चाल चाल. चला इकडे बघा. आयुष गिफ्ट कोणाला पाहिजे? जा आयुष, हो ही गिफ्ट आहे तुला देवेश दादाने दिली. हा, देवेश दादा ठेवून गेलता. असं शहीद आहे तुला. अयो काय खरं. आणि आता ह्या दोघांना गिफ्ट दिले त्यामुळे खूप खुश होते. आयुषला जे गिफ्ट दिलं होतं ना, आयुषचा मित्र आहे दिवेश दादा म्हणून आणि माझी मैत्रीण, त्यांनी हे गिफ्ट दिलं होतं आयुषसाठी म्हणून तो खुश होता. आता इथे आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. आणि आयुष आणि आस्था त्यांचं एकमेकावर खूप जीव आहे. त्यांना दुसरं कोणीच लागत नाही जेव्हा हे दोघं असतात एकमेकांसोबत. आणि आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.